विषयांतर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. समजा आपल्याकडे एक मोबाईल फोन आहे आणि त्यात एकाच वेळी 100 ॲप्स बॅकग्राऊंडला सुरू आहेत. काय होईल बरं? साहजिकच आहे. बॅटरी अत्यंत वेगाने संपेल, फोन प्रचंड गरम होईल आणि शेवटी सिस्टीम पूर्णपणे हँग होऊन जाईल. हो, अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहणार आहोत की रोजच्या धावपळीत आपलं मनही याच ओव्हरहीट झालेल्या मोबाईलसारखं का वागतं. आपण ताणतणाव हाताळण्याचे आणि मन शांत ठेवण्याचे 10 अत्यंत प्रभावी आणि व्यावहारिक मार्ग समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि ही केवळ 10 नियमांची साधी यादी नाहीये, तर आपण त्यामागील खरं विज्ञान आणि मानसशास्त्र काय आहे हे शोधणार आहोत, जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या सिस्टमचा कंट्रोल पुन्हा मिळवू शकू. हो, कारण कसं आहे, रोजच्या धावपळीत मन सतत अशांत असणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. आजचं आपलं उद्दिष्ट हे आहे की या गोष्टींचं केवळ वाचन न करता दैनंदिन जीवनातील त्यांचा प्रत्यक्ष वापर समजून घेणे. आणि हे समजून घेणं खऱ्या अर्थाने काळाची गरज बनली आहे. कारण सततचा तणाव आपल्यासाठी वाईट आहे हे आपल्याला माहिती असतं, पण तरीही आपण तोच ताण रोज स्वतःहून ओढवून घेतो. चला हे थोडं उलगडून बघूया. या सगळ्याची सुरुवात नेमकं कुठून होते? मला वाटतं दिवसाची सुरुवातच याला बऱ्याचशा अंशी कारणीभूत आहे. हो, नक्कीच. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहण्याऐवजी 10 ते 15 मिनिटे शांत बसणे किंवा ध्यान करणे हा सल्ला आपण खूप वर्षांपासून ऐकत आलोय. पण वास्तवात आपण डोळे उघडल्या उघडल्या आधीच चाचपडत आपला फोन शोधतो. आणि मला नेहमी असं वाटतं की सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहणे म्हणजे झोपेतून उठताच शेकडो अनोळखी लोकांना आपल्या बेडरूममध्ये ओरडण्यासाठी बोलवण्यासारखे आहे. हे खूप भयानक नाही का? म्हणजे हे बेडरूमचं उदाहरण अगदी अचूक आहे. येथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की यामागे एक अत्यंत महत्त्वाचं न्यूरोलॉजिकल कारण दडलेलं आहे. जेव्हा आपण झोपेतून जागे होत असतो तेव्हा आपला मेंदू लगेच 100% सक्रिय नसतो. अच्छा, म्हणजे तो हळूहळू जागा होत असतो. हो, तो अत्यंत गाढ आणि शांत लहरींमधून, ज्याला आपण डेल्टा लहरी म्हणतो, तिथून थीटा आणि नंतर अल्फा लहरींकडे अत्यंत संथपणे प्रवास करत असतो. ही ती वेळ असते जेव्हा मेंदू नैसर्गिकरित्या रिसेट होत असतो. आणि मग जेव्हा आपण डोळे उघडताच सोशल मीडिया किंवा जगातील नकारात्मक बातम्या बघतो तेव्हा आपण काय करतो? तेव्हा आपण मेंदूला थेट बीटा किंवा गॅमा लहरींच्या अतिसक्रिय आणि तणावपूर्ण स्थितीत ढकलतो. म्हणजे जगाने आपल्याला ताण देण्यापूर्वीच आपण स्वतःच्या सिस्टममध्ये दिवसाच्या पहिल्याच मिनिटाला ताण भरतोय. अरे बापरे. म्हणजे आपण त्या नैसर्गिक शांत प्रक्रियेला एक प्रकारचा हिंसक धक्का देतोय. पण मग आपण फोनकडे का खेचले जातो? आपला मेंदू आपल्याला थांबवत का नाही? कारण फोनची रचनाच आपल्या डोपामाइन लूपला चालना देण्यासाठी केली गेली आहे. रात्रीच्या विश्रांतीनंतर मेंदूला त्वरित उत्तेजना हवी असते आणि ती एका क्लिकवर उपलब्ध असते. पण यात एक खूप मोठा धोका आहे. कसला धोका? मला वाटतं यात सोशल मीडियाचा मोठा वाटा असावा. हो ना? अगदी बरोबर. जेव्हा आपण सोशल मीडिया उघडतो तेव्हा आपण फक्त माहिती घेत नाही, तर नकळतपणे इतरांशी स्वतःची तुलना करत असतो. तुलना करणे हा मानवी स्वभाव असला तरी आभासी जगाशी तुलना केल्याने अकारण ताण वाढतो. हो, कारण आपण जगभरातील लाखो लोकांशी त्यांच्या फिल्टर केलेल्या आणि खोट्या जगाशी स्वतःची तुलना करतोय. ही तुलना आपल्या मेंदूला सतत सांगत असते की आपण मागे पडतोय. आणि हाच तो अकारण वाढणारा ताण आहे. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज बनली आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे कायमचा संन्यास घेणे नाही, तर दिवसातील काही तास यातून मेंदूला जाणीवपूर्वक बाहेर काढणे. म्हणजे थोडक्यात मेंदूला सांगायचं की सध्या कोणताही धोका नाही, तो आता शांत होऊ शकतोस. इथं हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण डिजिटल सीमा निश्चित केल्यानंतर शारीरिक स्वास्थ्याकडे वळणं गरजेचं आहे. नक्कीच. आपण अनेकदा अशी मोठी चूक करतो की शरीर आणि मन या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत असं मानून चालतो. पण शरीर थकलेलं असेल तर मन कधीच शांत राहू शकत नाही. मला वाटतं थकलेल्या शरीरातून शांत मनाची अपेक्षा करणे म्हणजे इंधन नसलेल्या गाडीकडून वेगाने धावण्याची अपेक्षा करण्यासारखं आहे, किंवा 1% बॅटरी आलेल्या लॅपटॉपमध्ये एखादं मोठं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासारखं आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं. जेव्हा आपण किमान 7 ते 8 तास शांत झोप घेत नाही किंवा सात्विक आहार घेत नाही, तेव्हा मेंदूतील अमिगडाला नावाचा भाग अतिसक्रिय होतो. अमिगडाला.
हा तोच भाग आहे का जो आपल्या भावना आणि भीती नियंत्रित करतो? हो, तोच. पुरेशी झोप नसेल तर या अमिगडालावर नियंत्रण ठेवणारा आपला तार्किक विचार करणारा भाग म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स अत्यंत कमकुवत होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या भावनांच्या गाडीचा ब्रेकच निकामी होतो. अरेच्चा. म्हणजे जर माझं शरीर खऱ्या अर्थाने रिकव्हर झालं नसेल तर मी कितीही ध्यान लावलं किंवा कितीही पॉझिटिव्ह विचार करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही, नक्कीच नाही. कारण तुमची सिस्टीम आधी सर्व्हायव्हल मोडमध्ये असते. तिला आधी बेसिक इंधन हवं असतं आणि यासोबतच एक अत्यंत प्रभावी गोष्ट म्हणजे निसर्गाचा सहवास. निसर्गात वेळ घालवल्याने आपोआप आपलं लक्ष ताणावरून हटतं असं म्हणतात. पण यामागे नक्की काय विज्ञान आहे? नुसती मोकळी हवा मिळते म्हणून आपल्याला बरं वाटतं का? मोकळी हवा हा एक भाग आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आपला डोळा ज्या प्रकारे निसर्गाकडे बघतो त्यात खरी जादू आहे. निसर्गातील झाडे किंवा पानांचे आकार पाहिल्यावर आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम त्वरित सक्रिय होते. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम म्हणजे जी सिस्टम शरीराला आराम करण्याचा संदेश देते, तीच ना? हो, अगदी तीच. ती शरीराला आराम करा आणि पचन करा असा थेट संदेश देते. त्यामुळे कॉर्टिसॉल नावाच्या तणाव वाढवणाऱ्या हॉर्मोनची पातळी लगेच खाली येते. खरंच, हे थक्क करणारं आहे. म्हणजे स्क्रीनच्या 2 डायमेन्शनल जगातून बाहेर पडून निसर्गाच्या 3 डायमेन्शनल जगात गेल्यावर डोळे रिलॅक्स होतात आणि त्याचा मनावर थेट परिणाम होतो. हो, तो एक प्रकारचा इन्स्टंट न्यूरोलॉजिकल रिलीफ असतो. पण या वैयक्तिक सवयींनंतर ताणतणावाचा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा कारण म्हणजे समाजातील इतर लोकांशी येणारा संबंध आणि त्यांची अपेक्षा. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे, कारण आपण समाजाचा भाग आहोत आणि प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणं हे तर आपल्या अंगवळणी पडलंय. अगदी बरोबर. मगाशी मी म्हणाले तसं आपल्याला समूहाने स्वीकारावं ही आपली आदिम गरज आहे. त्यामुळे इतरांना नकार दिला तर आपण समूहातून बाहेर फेकले जाऊ ही भीती आपल्या आत कुठेतरी असते. पण मला इथे एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. क्षमतेबाहेरच्या कामांना नाही म्हणायला शिकणं हे बोलायला सोपं वाटतं, पण बॉसला नाही म्हणालो तर नोकरी जाईल ना, किंवा घरात मोठे वाद होतील, मग हा ताण कसा हाताळायचा? हा अत्यंत वास्तवाला धरून असलेला प्रश्न आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर नाही म्हणणे म्हणजे जबाबदारी झटकणे किंवा बंडखोरी करणे असा होत नाही. मग याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ स्वतःच्या सीमा किंवा बाउंड्रीज ओळखणे आणि त्या स्पष्टपणे मांडणे. बॉसला नाही म्हणताना तुम्ही असं म्हणू शकता की माझ्याकडे आधीच महत्वाची कामं आहेत, जर हे काम घेतलं तर दर्जा घसरेल, आपण याचा प्राधान्यक्रम ठरवूया का? अच्छा, म्हणजे तुम्ही संवादाचं कौशल्य वापरून तुमच्या क्षमतेचा आदर करत आहात. आणि दुसरा मुद्दा म्हणजे इतरांकडून असलेल्या अपेक्षा. हो, लोक कसे वागतील हे आपल्या हातात नसतं, पण त्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे आपल्या हातात असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माफ करायला शिकणे. पण अनेकदा लोक म्हणतात की कोणाबद्दल राग मनात ठेवून समोरच्याचं काही बिघडत नाही, तरीही आपण तो राग धरून बसतो. यामुळे शरीरावर नक्की कसा परिणाम होतो? जेव्हा आपण एखाद्याबद्दल राग मनात ठेवतो तेव्हा तो प्रसंग मेंदूत वारंवार प्ले होत राहतो. आणि गंमत म्हणजे मानवी मेंदूला प्रत्यक्ष घडणारी घटना आणि केवळ विचार यातील फरक ओळखता येत नाही. अरे बापरे, म्हणजे प्रत्येक वेळी आपण त्या रागाचा विचार करतो तेव्हा आपला मेंदू पुन्हा धोक्याच्या स्थितीत जातो. अगदी बरोबर. तुमची हृदयगती वाढते, रक्तदाब वाढतो आणि शरीराची बहुमूल्य ऊर्जा नकारात्मक भावनेवर खर्च होते. म्हणूनच माफ करणं ही स्वतःच्या मनाची सुटका करण्याची एक अत्यंत स्वार्थी आणि गरजेची प्रक्रिया आहे. म्हणजे समोरचा माणूस कदाचित शांत झोपला असेल, पण आपण स्वतःच्या शरीराचं नुकसान करत असतो. माफ करणं हे स्वतःसाठी किती गरजेचं आहे हे आता खऱ्या अर्थाने समजलं. हो, जेव्हा आपण हे मान्य करतो की आपण फक्त स्वतःची प्रतिक्रिया नियंत्रित करू शकतो तेव्हा खूप मोठे मानसिक ओझे कमी होते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? बाह्य जगाशी असलेल्या सीमा निश्चित केल्या, पण शेवटी स्वतःच्या आत डोकावणं उरतं. आपण अनेकदा भूतकाळातील दुःख किंवा भविष्याची चिंता करत बसतो. आणि हे अगदी नैसर्गिक आहे, कारण मानवी मेंदू हा मुळातच एक प्रकारची प्रिडिक्शन मशीन आहे. तो सतत भविष्यातील धोके शोधत असतो जेणेकरून तो आपल्याला सुरक्षित ठेवू शकेल. पण मला नेहमी वाटतं, भविष्याची अकारण चिंता करणे म्हणजे जे कर्ज आपण अद्याप घेतलेलेच नाही त्याचं व्याज आजच भरत बसण्यासारखं आहे. हे खूप थकवणार आहे. हे व्याज भरण्याचं उदाहरण खूपच मार्मिक आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, या अनावश्यक चिंतेतून बाहेर कसं पडायचं? हो, तीच. मन दुसरीकडे वळवण्यासाठी आवडीचं पुस्तक वाचणे किंवा गाणी ऐकणे असा सल्ला दिला जातो. पण गाणी ऐकल्याने आपले प्रश्न थोडेच सुटणार आहेत.
प्रश्न सुटत नाहीत, पण प्रश्न सोडवण्यासाठी लागणारी मानसिक अवस्था नक्कीच तयार होते. जेव्हा आपण एखाद्या छंदात पूर्णपणे मग्न होतो तेव्हा आपण फ्लो स्टेट नावाच्या स्थितीत जातो. अच्छा, फ्लो स्टेट म्हणजे तिथे भूतकाळ आणि भविष्याचा विचार थांबतो आणि आपण पूर्णपणे वर्तमानात असतो. अगदी बरोबर. आणि वर्तमानात राहणं हेच तणावमुक्तीचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. आणि या संपूर्ण प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे कृतज्ञता. आयुष्यात ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आभार मानणे. पण आपण अनेकदा कृतज्ञतेकडे फक्त एक सुविचार म्हणून पाहतो. जे नाही त्याबद्दल विचार करत राहिल्यास कायम चिंताच राहील हे माहिती असतं, तरीही आपण सतत तक्रार करतो. आणि तिथेच आपण खूप मोठी चूक करतो. कृतज्ञता व्यक्त करणे ही मेंदूची रचना बदलणारी एक अत्यंत शक्तिशाली सवय आहे. आपल्या मेंदूत एक फिल्टर असतो जो आपण फोकस केलेल्या गोष्टी शोधून आणतो. म्हणजे जर मी सतत वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं तर तो फिल्टर फक्त नकारात्मक गोष्टीच शोधून आणेल. हो, अगदी तसंच. पण जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपण या सिस्टमला अभावाकडून समाधानाकडे वळवतो. यामुळे दैनंदिन आयुष्यातील ताण नैसर्गिकरित्या कमी होतो. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की तणाव हाताळणे ही एका दिवसाची प्रक्रिया नाही. ही एक संपूर्ण जीवनशैली आहे, ज्यात आहार, झोप, बाउंड्रीज आणि कृतज्ञता यांचा समतोल साधावा लागतो. नक्कीच. आणि माझी एक विनंती आहे की या 10च्या 10 गोष्टी उद्यापासूनच एकाच दिवशी अंमलात आणण्याचा ताण अजिबात घेऊ नका. यापैकी केवळ 2-3 गोष्टी जरी रोजच्या आयुष्यात अंमलात आणल्या तरी तणावात लक्षणीय घट होऊ शकते. 100%. ज्ञानाचा खरा उपयोग तो अंमलात आणण्यातच आहे. जाता जाता एका वेगळ्या विचारावर लक्ष केंद्रित करूया. हो, नक्की सांगा. जर आपली प्रतिक्रिया हीच एकमेव गोष्ट आपल्या नियंत्रणात असेल तर आपल्या मानसिक ऊर्जेला एका बँक बॅलन्ससारखे का मानू नये. ज्याप्रमाणे आपण वायफळ गोष्टींवर आपले कष्टाचे पैसे खर्च करत नाही, तसेच आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींवर आपली मौल्यवान मानसिक ऊर्जा का खर्च करावी. हा विचार खरंच खूप खोल आहे. हो ना. आपले ते अनावश्यक बॅकग्राऊंड ॲप्स आजच बंद करा आणि आपली मानसिक बॅटरी जपून ठेवा. यावर नक्की विचार करा. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या सखोल चर्चेत.